उघड्यावर शौचालय बसणाऱ्यांवरती वचक बसावा यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत। येवला तालुक्यातल्या जळगाव नेवरूमधल्या 5 ग्रामस्थांना उघड्यावर शौचालय बसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। यवतमाळमधल्या अरणी कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद पाळण्यात आला। पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप अरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल बेलगमवार यांनी केला। त्याचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात आला। यवतमाळच्या अरणी तालुक्यात बोरगावमध्ये पानटपरीला लागलेल्या भीषण आगीत 2 गंभीर भाजलेत। आग लागलेल्या पानटपरीमधून बेकायदेशीरपणे पेट्रोल डिझेलची विक्री होत होती। त्यातच गावात पाणीपुरवठा झाला नसल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या। अश्लील चाळ्यांचं केंद्र बनलेल्या यवतमाळमधल्या दारव्हा मार्गावरच्या निक्स सायबर कॅफेवर पोलिसांनी छापा मारला। त्यावेळी या कॅफेमध्ये अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळले। विशेष म्हणजे याच सायबर कॅफेच्या चालकाविरुद्ध यापूर्वीही कारवाई झाली आहे। भंडारा शहरातल्या गुजराती कॉलनीत राहणारे खासगी डॉक्टर प्रितीश भोयर यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली। मागील काही दिवसांपासून प्रितीश यांना पोटाचा गंभीर आजार होता, त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायरी समुद्रात शनिवारी बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना बेळगावमधल्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी कोल्हापूर सर्कल ते सुभाष नगर असा कॅन्डल मार्च काढण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायरी समुद्र दुर्घटना प्रकरणी कोकण किनारपट्टीवर दक्षतेचे आदेश देण्यात आलेत। समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षा जॅकेट अनिवार्य करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।